नमस्कार सगळ्यांना, मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी डीमार्टमध्ये आले होते, तर त्याचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे। डीमार्टमध्ये मेन म्हणजे असं झालंय ना, कोणीच नाही आहे डीमार्टमध्ये, दाखवा इकडे दाखवा। आम्ही आले खूप सकाळी, तर चला मध्ये तर काही शूटिंग नाही करता येणार, पण जेवढं मला दाखवता येईल तेवढं दाखवते। काम चालू आहे। तर बघा खूप जास्त उशीर आहे, अजून आता 8:15 वाजलेत आणि आम्हाला अजून वेळ आहे जायला। म्हणजे एंट्री 9 वाजेला सांगितली, पण आम्ही 8:45लाच जाणार आहे। पण अर्धा तास आहे, तर आम्ही नाश्ता वगैरे काहीच नाही केला, चहा पिला होता फक्त। तर आता नाश्ता करून येतो का आपली छोटीशी डेट प्लॅन होते। सरप्राईज आमची डेट प्लॅन होते, काय माहिती कसं होते बघू। नाश्त्याचं पण ओपन आहे की नाही, कारण सगळे जे दुकान आहे अजून बंद आहेत। कारण आम्हाला वाटलं होतं की 8:30 पर्यंत ओपन होतं, कारण मागच्या वेळेस आम्ही येऊन गेलो होतो एकदा, की आपण डीमार्टला वगैरे सकाळी सकाळी आम्ही 8:30ला येऊन गेलोय। पण मग म्हटलं आता तर आज 9 वाजेला म्हणता येते, काय माहिती आता बघू। आणि 1 तास उशीर म्हटल्यानंतर भूक पण लागणार, आणि पोरांची स्कूल 11ला सुटणार आहे, तर 11पर्यंत सगळं म्हणजे 11च्या आधीच आम्हाला जायचंय। आणि घरी सगळे कामं पडलेत, अक्षरशः भांडे कुंडे वगैरे सगळं पडलंय। फक्त पोरांना स्कूलमध्ये सोडलं आणि आम्ही आता इकडे आलोय। तर बघू नाश्ता भेटतोय का काय। तर बघा फायनली ओपन झालंय, 2च आहे ना। हे दुकान ओपन आहे, एकदम मस्त गरम गरम दिसतंय। आता हे गेलेत घ्यायला, मी बसले गाडीतच। तर बघा आम्ही बसलोय, म्हणजे मी गाडीतच बसलेत आणि हे गेलेत समोर वडापाव घ्यायला। बघू आता कसं काय भेटतंय काय नाही व्यवस्थित, कारण खूप म्हणजे मला काही इच्छा होत नाहीये खाली उतरायची, खूप थंडी लागते आणि मी स्वेटर पण नाही घातलंय। तर बघा पोरं दाखवते तुम्हाला, रूम वरती वगैरे राहतात ना, तर बघा असं नाश्ता वगैरे करण्यासाठी येतात बाहेर। तर ही लाईफ मी सुद्धा जगलेली आहे। असं सकाळी आंघोळ वगैरे करून बाहेर यायचं, नाश्ता करायचा। नाश्ता काय पोहा वडापाव वगैरे असं भेटायचं, पण ते खाऊन खाऊन पण मी एवढी कंटाळली होती ना, अक्षरशः मी 5 रुपयाचा पुडा घ्यायचे 20-20चा, आणि तो पाण्यात बुडवून खायचे, कारण मला बाहेरचं जाणं येणं पण खूप बोर झालं होतं। आणि त्यानंतर मग ते खायचं पण, म्हणजे पोहा नाश्ता वगैरे सगळे जर खाल्लं ना, तर ॲसिडिटीचा पण त्रास होतो, त्यासाठी ते बंद केलं होतं। आणि अजून तयारच करतोय, कुठं काहीच अजून तयार झालेलं नाहीये। पण आम्ही याच्यासाठीच लवकर आलो का मुलांच्या वेळेच्या वेळेस, म्हणजे मुलांची स्कूल सुटायच्या आधी आम्ही तिथं पाहिजे, कारण आपल्या मुलांची जिम्मेदारी कोण घेणार ना स्कूल सुटल्यावरती। ज्ञानेशची 11ला सुटणार आहे, भूमीची 11:30ला। तर 11पर्यंत आम्हाला तिथं पोचायचं आहे, म्हणजेच 10:30पर्यंत आम्हाला आवरायचंच आहे। तसं तर 9 वाजेपर्यंत ओपन झाल्यानंतर सकाळी सकाळी गर्दी नाही राहणार डीमार्टमध्ये, पटपट घेऊन होईल सगळं। तर 10:30पर्यंत बिलिंग पण, मला वाटतं 10पर्यंत बिल होऊन जाईल आमचं, लवकर निघू। तर चला दाखवते अजून काय होतंय पुढे। तर वडापाव खाल्ला आणि वडा सांबार खाल्ला। तुम्हाला आवडला का वडा सांबार? हो, खूप छान होता। मला तर खूप जास्त आवडला, खूप मस्त होता वडा सांबार। आणि वडापाव पण छान होता व्यंकटेशमध्ये, तुम्ही इथे जवळपास असाल तर नक्की जाऊ शकता, खूप छान आहे। तर चला 8:45 झाले, अर्धा तास फिरून आलो, नाश्ता केला आम्ही, आणि आमची आज अशी सरप्राईज डेट प्लॅन झाली। तर चला। खरं तर दुपारी यायला खूप उशीर झाला होता। नमस्कार, तर मी जयश्री तुम्हाला माझा डेली ब्लॉग शेअर करते, आणि आल्यानंतर एक छान असं प्रोडक्ट मला रिसीव झालं आहे, त्याचंसुद्धा तुम्हाला मी दाखवते रिव्ह्यू, आणि मी घेतल्यानंतर हे मी कसं यूज करणार आहे ते सुद्धा दाखवते। तर सकाळी बघितलं तुम्ही की आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो, तर 9 वाजेला डीमार्ट ओपन झालं। त्यानंतर आम्हाला जे पण काही शॉपिंग करायची होती ते घेऊन आलो, आणि आल्यानंतर मुलांना घेतलं वगैरे, तर सगळी घरची कामं बाकी होती ते सगळं केलं वगैरे। आणि त्यानंतर बघा जे काही राहिलं होतं ना सामान, ते सगळं मला व्यवस्थित रचून ठेवायचं होतं कपाटामध्ये।
तर मी हा साडी बॉक्स मागवला होता. तर हा जो साडी बॉक्स आला आहे ना, एक नंबर क्वालिटीचा आला आहे. इतका मस्त आणि इतका छान आला आहे ना. तर याआधीसुद्धा मी साडी बॉक्स घेतलेले आहे, घेतले नाही असं नाही, तर मी स्वतः शिवलेसुद्धा आहे. पण प्रॉब्लेम काय होत होता माहिती आहे का, नेमकी साडी कोणत्या बॉक्समध्ये ठेवली आहे, किंवा एखादी साडी काढण्यासाठी मला पूर्ण सगळ्या वरच्या साड्या उचकून परत खालची साडी घ्यायची आणि ते परत काढा, परत ठेवा, असं तर नेहमीच व्हायचं. तर त्यावरती एक छान असा उपाय मी म्हणजे केला होता. मला हे ना प्रोडक्ट जे मागवलं ना ते इतकं आवडलं होतं. आणि साड्या माझ्याजवळ इतके आहे ना, मागच्या जानेवारी महिन्यामध्ये माझ्या भावाचं लग्न झालं, तेव्हा न बोलता बोलता एवढे माझे साड्या, कपडे, मुलांचे कपडे, आहोंचे कपडे खूप साऱ्या झाल्यात. आता ते नेमकं ठेवायचं कसं, जेवढे साडी बॅग होत्या, जेवढे पण जे मी मागवले होते बॉक्स, ते सगळे भरलेले होते. नेमकं आता करायचं काय. तर इथं ज्ञानेशचे पप्पासुद्धा बसले होते आणि ते माझं बघत होते की नेमकं काय करते ही. तर मी असं मुद्दामून करून दाखवते आहे की बघा ह्या साड्या, कारण आपल्याला कोणी बघत असलेलं तर आपण एखाद्या वेळेस म्हणजे थोडंसं अनकॉन्शियस होतो ना, तर म्हणून मग मला थोडं काही म्हणजे हे वाटत होतं. पण नंतर मग ते मला बघून हसतसुद्धा होते. पण म्हटलं चला माझ्या मैत्रिणींना आहे ना हा माझा जो आणलेला बॉक्स आहे ना तो खूप मदत करेल, जशी की माझी झाली आहे. तर जेवढ्या पण काही साड्या होत्या ना माझ्या या वर्षाच्या नवीन, त्या सगळ्या साड्या आहे ना या बॉक्समध्ये बसल्या, इतक्या छान व्यवस्थित. आणि मेन म्हणजे याची क्वालिटी अशी आहे ना की याला आजूबाजूला जर्मनचे म्हणजेच ॲल्युमिनियमचे तार आहेत, म्हणजे जेणेकरून हा बॉक्स आहे ना खाली बसत नाही. आणि त्यानंतर या बॉक्समध्ये नेमके कोणत्या कोणत्या साड्या ठेवल्या हे सुद्धा बाहेरून दिसतं. आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या बॉक्समधली म्हणजे या बॉक्समधली कोणती साडी काढायची आहे ते तुम्ही काढू शकता लगेच, आणि तुम्हाला उचकसुद्धा करावी लागणार नाही. तर बघा जेवढ्या काही सगळ्या साड्या होत्या ना, तर असं मस्त ॲडजस्ट करून मी सगळ्या भरून घेतल्या होत्या. आणि माझा जो कपाटाचा पूर्ण एक बाजूचा स्पेस होता ना या सळांनी भरला होता, तो फक्त या छोट्याशा बॉक्समध्ये आता भरलेला आहे. आपण किती जरी छान ठेवलं ना तरी नुसतं साड्या जर मोकळ्या ठेवल्या ना तर त्या बदबद अशा अंगावरती पडतात. पण बघा या बॉक्समुळे ना काम एकदम सोपं झालं आहे. आणि या बॉक्सची क्वालिटी एक नंबर आहे. तर वरच्या साईडला सुद्धा तार आहे आणि खालच्या बाजूला ना एकदम छान असं कडक असं प्लॅस्टिक आहे, जेणेकरून बॉक्स एकदम छान असं स्टेबल राहील. आणि त्यानंतर बघा याचं जे मेन फंक्शन आहे ते म्हणजे समोर चैन दिलेली आहे. नेमकं तुम्ही यामध्ये कोणती साडी ठेवली आहे ते देखील कळणार आहे. आणि तुम्ही यामधून साडी काढू देखील शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साडी उचलून बघायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला हवी ती साडी तुम्ही यामधून काढू शकता, जसं की मला काढायचं आहे. आणि एकही साडी परत अशी बाहेर वगैरे येत नाही. हे बघा अशा पद्धतीने इतकं छान अरेंज होतं ना. तुम्हालाही जर हा बॉक्स पाहिजे असेल ना तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आहे, नक्की तुम्ही तिथं जाऊन परचेस करा किंवा तुम्ही किंमत बघू शकता. हा बॉक्स ना एकदम एक नंबर क्वालिटीचा आला आहे. तर बघा तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओ आवडत असतील ना, डेली व्लॉगसोबत आहे ना मी तुम्हाला असेच माझे नवीन जे प्रोडक्ट असतील ना तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि जो काही खरा रिव्ह्यू आहे ना ते देखील सांगणार आहे. तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे हाईपचं बटन आहे ना ते सुद्धा प्रेस करा. आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा हा बॉक्स घेण्यास मदत होईल. आणि मेन म्हणजे याला प्लॅस्टिक आहे, त्यावरती धूळ बसली तर पटकन तुम्ही ओल्या कापडाने पटकन असं पुसून घेऊ शकता. आणि ओलं पाणी वगैरे जरी पडलं तरी या मधल्या साड्यांना काही फरक पडणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि कमेंट करायला विसरू नका.